नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तुमच्यासमोर मी आलेलो आहे. चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण 3 भाग मास्टर केसेस स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची माहिती देणारे प्रकाशित केलेले आहे. आजचा आपला चौथा आणि शेवटचा भाग आपण प्रसारित करतो. व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की मास्टर केसरी विजेता 2008 पासून ते 2026 पर्यंत नेमके विजेते कोण आहेत, ही स्पर्धा कुठे भरवली होती आणि उपविजेते खेळाडू कोण ठरलेले आहेत याची इत्यंभूत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हा चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशिष दत्तू मराठी ऑफिशियल यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे. सन 2008 मध्ये ही स्पर्धा मास्टर केसरीची सांगली या शहरात झाली होती. विजेते होते चंद्रहार पाटील, उपविजेते होते संदीप बारगुजे. 2009 मध्ये सांगलीच या शहरात स्पर्धा झाली होती. विकी बनकर विजेते ठरले होते, सईद चौस उपविजेते ठरले होते. 2010 मध्ये रोहा इथे ही स्पर्धा झाली होती. समाधान गोडके विजेते ठरले होते, नंदू आबदर उपविजेते ठरले होते. 2011 मध्ये अकलूज शहरात ही स्पर्धा झाली होती. नरसिंग यादव विजेते ठरले होते, अतुल पाटील उपविजेते ठरले होते. 2012 मध्ये गोंदिया शहरात ही स्पर्धा झाली होती. नरसिंग यादव विजेते ठरले होते, विजय चौधरी उपविजेते ठरले होते. 2013 मध्ये भोसरी या शहरात ही स्पर्धा झाली होती. विजेते ठरले होते नरसिंग यादव, सुनील साळुंके. या ठिकाणी एक रेकॉर्ड झाला होता. नरसिंग यादव यांनी ट्रिपल म्हणजे सलग 3 वेळेस हा मानाचा किताब पटकावलेला होता. 2014 मध्ये अहमदनगर म्हणजे आताच्या अहिल्यानगर येथे स्पर्धा झाली होती. विजय चौधरी विजेते ठरले होते, सचिन येलभर उपविजेते ठरले होते. 2015 मध्ये नागपूर या शहरात ही स्पर्धा झाली होती. विजय चौधरी विजेते ठरले होते, विकी जाधव उपविजेते ठरले होते. 2016 मध्ये वारजे पुणे येथे ही स्पर्धा झाली होती. विजय चौधरी विजेते ठरले होते, अभिजित कटके उपविजेते ठरले होते. या ठिकाणी देखील हॅट्रिक म्हणजे सलग दुसरा रेकॉर्ड झाला होता. विजय चौधरी यांनी सलग 3 वेळेस हा मानाचा किताब पटकावला होता. 2017 मध्ये भोगाव पुणे येथे ही स्पर्धा झाली होती. अभिजित कटके विजेते ठरले होते, किरण भगत उपविजेते ठरले होते. 2018 मध्ये जालना शहरात ही स्पर्धा झाली होती. बाला रफिक शेख विजेते ठरले होते, अभिजित कटके उपविजेते ठरले होते. 2019 बालेवाडी पुणे येथे ही स्पर्धा झाली होती. हर्षवर्धन सदगीर विजेते ठरले होते, शैलेश शेळके उपविजेते ठरले होते. 2020 या सालात कोरोनामुळे ही स्पर्धा झाली नव्हती. 2021-22 मध्ये सातारा शहरात ही स्पर्धा झाली होती. पृथ्वीराज पाटील विजेते ठरले होते, विशाल बनकर उपविजेते ठरले होते. 2022-23 पुणे शहरात स्पर्धा झाली होती. शिवराज राक्षे विजेते ठरले होते, महेंद्र गायकवाड उपविजेते ठरले होते. 2023-24 पुणे शहरात ही स्पर्धा झाली होती. सिकंदर शेख विजेते ठरले होते, शिवराज राक्षे उपविजेते ठरले होते. 2024-25 पुणे येथे ही स्पर्धा झाली होती. पृथ्वीराज मोहोळ विजेते ठरले होते, उपविजेते महेंद्र गायकवाड झाले होते. आणि सध्याची लेटेस्ट 2025-26ची 2025 आणि 2026 या चालू वर्षात जी स्पर्धा झाली होती त्याचं स्थळ होतं पुणे येथील वाघोली येथे ही स्पर्धा झाली होती. विजेते ठरले होते हर्षवर्धन सदगीर नाशिक, उपविजेते ठरले होते महेंद्र गायकवाड सोलापूर. या ठिकाणी एक हॅट्रिक अशी झालेली आहे की उपविजेते ठरलेले जे पैलवान आहेत महेंद्र गायकवाड हे सलग 3 वेळेस उपविजेते झालेले आहेत. म्हणजे 2022-23ला पहिल्यांदा ते उपमहाराष्ट्र केसरी झाले होते, दुसऱ्यांदा ते 24-25ला देखील उपविजेते म्हणजे मागील वर्षी देखील ते उपविजेते ठरले होते आणि यावर्षी म्हणजे 25-26ला देखील महेंद्र गायकवाड हे उपविजेते ठरले होते. यामुळे ते मास्टर केसरी स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये उपविजेते ठरणारे हॅट्रिक करणारे ते पहिले पैलवान आहेत. आणि मास्टर केसरीतले आतापर्यंतचे 3 रेकॉर्ड ते तुम्हाला आता सांगतोय. पहिला रेकॉर्ड नरसिंग यादव यांनी तब्बल 3 वेळेस मास्टर केसरी हा मानाची गदा पटकावली होती. 2011, 2012 आणि 2013 सलग 3 वेळेस या पैलवानाने ही स्पर्धा जिंकून मानाचा किताब जिंकून हॅट्रिक केली होती. ती पहिल्यांदा केली होती. दुसऱ्यांदा हॅट्रिक झाली होती विजय चौधरी यांनी 2014, 15 आणि 16
त्यांनी देखील हॅट्रिक केली होती. आणि विशेष म्हणजे हे दोघी मल्लांना महाराष्ट्र शासनाने त्यांच्या शासकीय सेवेमध्ये DYSP हे मानाचं पद देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यांच्या कुस्ती या खेळाचा सन्मान केलेला आहे. आणि आता उपमहाराष्ट्र केसरी झालेले हॅट्रिक करणारे ते पहिले कोण आहे, महेंद्र गायकवाड. 22-23ला त्यांनी पहिल्यांदा उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानलं होतं. दुसऱ्यांदा 24-25ला ते उपमहाराष्ट्र केसरी झाले ते महेंद्र गायकवाड. आणि सध्याच्या लेटेस्ट जी स्पर्धा झाली 25-26 तिथे देखील महेंद्र गायकवाड हे सोलापूरचे मल्ल तिसऱ्यांदा उपमहाराष्ट्र केसरी झाले. त्यांनी देखील उपमहाराष्ट्र बनण्याची हॅट्रिक केलेली आहे. अशा रीतीने आपण 3 रेकॉर्ड हे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेबद्दल आतापर्यंत झालेले आहे ते सांगितलेले आहे. आणि जे विजेते मल्ल आहेत हर्षवर्धन सदगीर त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब 2019 साली जी बालेवाडी क्रीडा संकुल येथे पुण्यात झालेली स्पर्धा होती त्यांनी पहिल्यांदाच शैलेश शेळकेला नमवून ही स्पर्धा जिंकली होती. आणि आता ते डबल महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. 2025-26चा किताब त्यांनी पटकावलेला आहे. अशा रीतीने आज आपण आपल्या या भागांचा म्हणजेच महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेतील विजेते म्हणजे 1960 ते 2026 असे एकूण आपण 4 भागात हे व्हिडिओ प्रसारित केले होते. आजचा आपला शेवटचा व्हिडिओ होता, भाग 4. 2008 पासून ते 2026 पर्यंत नेमके महाराष्ट्र विजेतीचा किताब कोणत्या मल्लांनी पटकवलेला आहे, उपमहाराष्ट्र केसरी कोण झालेले आहे याची इत्थंभूत माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित केलेले आहे. एकूण 4 भाग आहेत. आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा नेमका इतिहास काय आहे, त्याची स्पर्धा कधीपासून सुरुवात झाली याचा देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित केला आहे. त्यामुळे चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन माहिती, नवीन अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आणि क्रीडा स्पर्धेबद्दल माहिती आणि आता ट्रेडिंग व्हिडिओ म्हणजे IPLला सुरुवात होणार आहे. उद्यापासूनच IPLला सुरुवात होणार आहे. त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करणार आहोत. धन्यवाद.